everyone. In this lecture we are discussing about numerical integration. Okay, so there are some integral which are not integrable using standard result or standard method of integration. So in that case we can take help of numerical integration, and using numerical methods we can easily find approximate value of given integral. Okay, so in some example we have given values of x and corresponding values of function. So in that case also we can find the integration of this function at given interval, or in some cases we have given value, we have given interval and function. So in that case also we can find integral of this function. So there are various formulae or rules for finding integration using numerical methods. So if our integral I is integration a to b f of x dx, okay, or here f of x means y is a function of x, then by first rule, trapezoidal rule, I become h upon 2 into bracket y naught plus yn, means first value of function in our interval at first point, and yn is the value of function at the last point of given interval, plus 2 into y1 plus y2 plus y3 plus and so on yn minus 1, means all remaining values of function in between y0 and y1. Okay, so this is our trapezoidal rule. हा आपला trapezoidal rule आहे. काय सांगतो तो h upon 2 घ्यायचा. h म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन टू करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऑफ x. या ठिकाणी डाटा हा इक्विडिस्टन्स असणार आहे. ओके, y0 प्लस yn, पहिल्या ब्रॅकेट मध्ये y0 प्लस yn प्लस 2 टाइम रिमेनिंग व्हॅल्यूज ऑफ फंक्शन in between values of x0 and x. So this is our trapezoidal rule. Okay, तर याच्यामध्ये आपला जो इंटरवल आहे, लोअर लिमिट अपर लिमिट, तो इंटरवल असणार आहे आपल्याला. तर त्याला तुम्ही किती नंबर मध्ये, किती सब इंटरवल मध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. ओके, पुढचा रूल आहे का सिम्पसन्स 1/3 रूल. तर हा रूल काय सांगतोय, I is equal to h upon 3 into bracket y0 plus yn plus 2 time y2 plus y4 plus y6 plus and so on plus 4 time y1 plus y3 plus y5 plus and so on. 1/3 आहे त्याच्यामुळे 1/3 आहे h ला मल्टिप्लाय. पहिल्या ब्रॅकेट मध्ये y0 plus yn असणार आहे पहिली व्हॅल्यू फंक्शनची पहिल्या पॉइंटला, आणि लास्टची व्हॅल्यू फंक्शनची लास्टच्या पॉइंटला, प्लस 2 टाइम काय आहे, पण 2 टाइम काय आहे y2 y4 y6, म्हणजे y ला जिथे इवन सफिक्स आहे त्या सगळ्या टर्म घ्यायचे, त्यांची एडिशन घ्यायची, त्याला मल्टिप्लाय 2 घ्यायचं. ओके, ऑब्वियसली इथं yn आलेलं आहे त्याच्यामुळे समजा इथं लास्ट एंट्री असेल तुमची फंक्शनची y6, तर y6 इथं नाही तर कुठे याच्यामध्ये. ओके, लास्ट फर्स्ट आणि लास्ट एंट्री फंक्शनची पहिल्या ब्रॅकेट मध्ये असणार, आणि उरलेल्या एंट्री ज्या आहेत त्या या दोन ब्रॅकेट मध्ये असतील. तर याच्यातल्या या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सफिक्सला इवन नंबर असणाऱ्या एंट्रीज असतील, आणि प्लस 4 टाइम उरलेल्या एंट्रीची ऍडिशन 4 टाइम असते. ओके, असा हा सिम्पसन्स 1/3 रूल आहे. सिम्पसन्स 3/8 काय आहे, पण 3/8 मल्टिप्लाय h 1/3 होता 1/3 मल्टिप्लाय होता. ब्रॅकेट मध्ये फर्स्ट व्हॅल्यू ऑफ फंक्शन प्लस लास्ट व्हॅल्यू ऑफ फंक्शन y0 प्लस yn, आणि मग रिमेनिंग व्हॅल्यू या दोन ब्रॅकेट मध्ये असणार आहे. फर्स्ट आणि लास्ट याच्यामध्ये येणार नाही, प्लस 2 टाइम, इथं पण 2 टाइम होतं, इथं पण 2 टाइम आहे. 2 टाइम इनटू ब्रॅकेट, इथं y ला सफिक्स 2 चा मल्टिपल होतं, इथं y ला सफिक्स जे आहे ते 3 चे मल्टिपल आहे, 3 6 9 and so, प्लस इथं 4 टाइम होतं, इथं 3 टाइम आलेलं आहे. ओके, एवढा डिफरन्स व्यवस्थित लक्षात घ्यायचा. इथं 4 आहे सिम्पसन्स 1/3 ला, आणि 3/8 ला 3 आहे, आणि रिमेनिंग व्हॅल्यू फंक्शनच्या या ब्रॅकेट मध्ये त्याची ऍडिशन आहे. सो दीज आर 3 रूल्स फॉर फाइंडिंग न्यूमेरिकल इंटिग्रेशन. तर या ठिकाणी सिम्पसन्स 1/3 रूल जो आहे तो कधी यूज करायचा, आपले जे नंबर ऑफ सब इंटरवल आहे ते टोटल इंटरवल असतो आपला x0 to xn. ओके, तर त्या इंटरवलला इव्हन नंबर ऑफ सब इंटरवल मध्ये जर आपण डिवाइड केलेलं असेल तर सिम्पसन्स 1/3 रूल अप्लाय करायचा, आणि दिलेला इंटरवल जो आहे तो मल्टिपल ऑफ 3 सब इंटरवल मध्ये डिवाइड केला असेल तर सिम्पसन्स 3/8 रूल अप्लाय करायचा. या दोन नोट ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ओके, म्हणजे तुमचे इंटरवल सब इंटरवल 3 6 9 12 15 मल्टिपल ऑफ 3 असतील तर त्या केसमध्ये सिम्पसन्स 3. ओके, आणि आपले सब इंटरवल जो मेन इंटरवल आहे त्याचे जे आपण सब इंटरवल करणार आहोत ते जर इवन असतील, इवन नंबर ऑफ सब इंटरवल असतील, 2 असतील किंवा 4 असतील 6 असतील, तर त्या केसमध्ये सिम्पसन्स 1/3 रूल अप्लाय करायचा आहे. तर एकदा हे फॉर्म्युले बघून घ्या, 1-2 वेळा लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. मग
मग याच्यावरची आपण एक्झाम्पल बघूया. This is our first example of numerical integration. So example become evaluate integration 0 to 1 of 1 upon 1 plus x dx by dividing the interval in 6 sub-interval by using Simpson's rule, Simpson's 1/3 rule, Simpson's 3/8 rule, and compare the result with actual value. Okay, so here given interval is lower limit is 0, upper limit is 1. So this lower limit become x0 and upper limit become 1. So interval is 0, 1. We want to divide this interval into 6 sub-interval. Okay, so divide into 6 sub-interval. Therefore h become xn minus x0 divided by 6. जेवढ्या सब इंटरवल मध्ये डिवाइड करायचे त्या नंबरने डिवाइड करायचे. कोणाला? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिटला. ओके, या दोघांची वजाबाकी करायची, त्याला डिवाइडेड बाय number of sub interval guys. Okay, so divided by 6, so we get 1 minus 0 divided by 6 is equal to 1 upon 6. So this is value of h. Now here y means function of x in our integral which is called as integrand become 1 upon 1 plus x. y काय आहे? 1 upon 1 plus x आहे. So prepare table. So in first row put value of x, in second row take value of y. y means 1 upon 1 plus x. So here lower limit of x is 0. So first value of x is 0, which is called as x0. Then next value become x0 plus h. Here h is 1 upon 6. So 0 plus 1 upon 6 is 1 upon 6. Next value become x0 plus 2h. So which is 0 plus 2 upon 6. Next value become 3 upon 6, 4 upon 6, 5 upon 6 and 6 upon 6. Last value 6 upon 6 which is equal to 1. Upper limit आले की थांबायचं. ओके, याच्या पुढे घ्यायचं नाही. आता करस्पॉन्डिंग x च्या व्हॅल्यूला y ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग या फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू पहिली 0 आहे, त्याच्यामध्ये 0 घ्या. 1 upon 1 plus 0 म्हणजे आलं 1. पुढं x ची व्हॅल्यू आहे 1 upon 6, याच्यामध्ये पुट करा 1 plus 1 upon 1 plus 1 upon 6 become 0.8571. म्हणजे या फंक्शन मध्ये या x च्या व्हॅल्यू पुट करायच्या, त्या करस्पॉन्डिंग y च्या व्हॅल्यू असणार आहे. ओके, या पद्धतीने सगळ्या y च्या व्हॅल्यू मिळतात. पहिली व्हॅल्यू y0 असणार आहे, y1, y2, y3, y4, y6 आणि शेवटची जी व्हॅल्यू आहे ती असणार आहे yn. y6 म्हणजे या ठिकाणी y1. So first rule trapezoidal rule become I is equal to h upon 2 into bracket y0 plus yn plus 2 times y1 plus y2 plus y3 plus and so on up to yn minus 1. So this become h upon 2 into bracket y0 plus yn. So here yn is last value of y which is y6. So we get y0 plus y6 plus 2 times in between values. Okay, y0 आणि y6 च्या मधल्या व्हॅल्यू म्हणजे काय? y1 plus y2 plus y3 plus y4 plus y5 आणि त्याची ट्वाइस. ओके, त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू पुट करायचे आणि ते कॅल्क्युलेट करायचे. सो इन दॅट वे वी गेट व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन. ओके, युजिंग ट्रॅपेझॉइडल रूल, सो व्हिच इज 0.6948. Similarly, write Simpson's 1/3 rule. So Simpson's 1/3 rule become I means integral is equal to h upon 3 into bracket y0 plus yn means first value of function plus last value of function plus 2 times y2 plus y4 plus y6 plus and so on. म्हणजे y ला इवन सफिक्स असणारे घ्यायचे. ओके, y चा सफिक्स काय असला पाहिजे? मल्टिपल ऑफ 2 असला पाहिजे. 2, 4, 6 and so on. Plus 4 times remaining values of function y1 plus y3 plus y5 plus and so on. ओके, तर या ठिकाणी y0 as it is plus yn म्हणजे या ठिकाणी काय आहे? y6 आहे. ओके, तर y0 आणि y6 याच्यामध्ये येणार नाही. त्याचे मधले जे व्हॅल्यू आहे y0 आणि y6 च्या मध्ये म्हणजे काय? y1, y2, y3, y4, y5 या व्हॅल्यू या दोन ब्रॅकेट मध्ये येते. सो प्लस 2 टाइम हे काय सांगतंय? सफिक्सला मल्टिपल ऑफ 2 पाहिजे. म्हणजे y4 येणार आहे, y2 येणार आहे, प्लस y4 येणार आहे, प्लस y6 येणार नाही येणार कारण तो इथे घेतलेला आहे. ओके, इथे थांबायचं. प्लस 4 टाइम रिमेनिंग व्हॅल्यूज y2 y4 सोडला, y0 y6 सोडला तर उरतोय कोण? y1 प्लस y3 प्लस y5. या फॉर्म्युल्यामध्ये आलेल्या व्हॅल्यू आपल्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे आणि कॅल्क्युलेट करायचे. सो वी गेट फायनल आन्सर 0.693. ओके, 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत घ्यायचं. आन्सर काय करायचं? 4 डेसिमल पर्यंत कंटिन्यू करायचा. सिमिलरली सिम्पसन्स 3/8 रूल. सो दिस बिकम I is equal to 3/8 आहे त्याच्यामुळे h ला मल्टिप्लाय 3/8. 1/3 होता म्हणून h ला मल्टिप्लाय 1/3. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. पहिल्या ब्रॅकेट मध्ये y0 प्लस yn हे प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे.
पहिली व्हॅल्यू फंक्शनची प्लस लास्ट व्हॅल्यू ऑफ फंक्शन, देन प्लस 2 टाइम 1/3 मध्ये पण 2 टाइम होतं, 3/8 मध्ये पण 2 टाइम आहे. सो 2 टाइम या ठिकाणी y चे सफिक्स काय आहे, मल्टिपल ऑफ 3 आहे. 3/8 रूल साठी मल्टिपल सफिक्स बिकम मल्टिपल ऑफ 3, y3 y6 y9 y12 and so on, plus 3 times remaining values of function y1 plus y2 plus y4 plus y5. ओके, तर या पद्धतीने आपला फॉर्म्युला झाला 3h डिवाइडेड बाय h, सॉरी 8 into bracket y0 plus last value of y is y6 plus 2 time y3 सफिक्स ला मल्टिपल ऑफ 3 असणार एकच व्हॅल्यू, दोन व्हॅल्यू आहेत y3 आणि y6, तर y6 लास्ट व्हॅल्यू असल्यामुळे इथे घेतली गेली, म्हणजे इथे फक्त y3 येणार आहे, प्लस 3 टाइम रिमेनिंग व्हॅल्यूज ऑफ y, रिमेनिंग व्हॅल्यूज ऑफ फंक्शन मीन्स y1 हा y0 अगोदरच घेतलेला आहे, y6 अगोदर घेतलेला आहे, y3 पण अगोदर घेतलेला, म्हणजे येणार आहे y1 plus y2 plus y4 plus y5. And now replace this value in this formula, we get final answer become 0.6931. Okay, जर ऑब्जर्व केलं तर आपल्याला लक्षात येईल का सिम्पसन्स 1/3 आणि सिम्पसन्स 3/8 ने येणारे आन्सर मोर अप्रॉक्सिमेट आहे as compared to trapezoidal. And also we want to compare this with actual value of our integral. So I will derive it in this space. So I is equal to integration 0 to 1 upon 1 plus x dx. So integration of 1 upon x is log x. So instead of x here we have given linear factor 1 plus x. So this integral becomes log of 1 plus x divided by coefficient of x. So here coefficient of x is 1. So dividing by 1, limit from 0 to 1. So in that way we get log of 1 plus 1 minus log of 1 plus 0. Okay. So this becomes log 2 minus log 1. So this is equal to value of log 2 is 0.6931 minus value of log 1 is 0. So final answer becomes 6931. So this is the actual value of integral. Okay. So what is, after comparison we can see that value of Simpson's 1/3, values of Simpson's 3/8 are more correct, more approximate to actual value as compared to trapezoidal rule. Okay. So in that way we can solve numerical examples of integration using numerical methods or numerical integration. Okay. एकदा बघून घ्या. Now second example on numerical integration is evaluate integration 0 to 1 dx upon 1 plus x square by using trapezoidal rule, Simpson's 1/3 rule, Simpson's 3/8 rule using 7 ordinates. Okay, या ठिकाणी 7 ऑर्डिनेट म्हटलेला आहे. 7 ऑर्डिनेट म्हणजे काय, तर 7 व्हॅल्यू आले पाहिजेत x. ओके, x च्या किती व्हॅल्यू आले पाहिजेत 7, म्हणजे 6 सब इंटरवल आले पाहिजे. सो लेट दिस इंटिग्रल बिकम I which is equal to integration 0 to 1 dx upon 1 plus x square. Given interval is x0 comma xn is 0 comma 1. Again same interval as like previous example. Divide interval into 6 sub interval, that means we get 7 ordinate. Okay, so here f of x is y which is equal to 1 upon 1 plus x square. So table become, so first here find h. So h is xn minus x0 divided by 6. So which is equal to 1 minus 0 divided by 6, which is equal to 1 upon 6. So here value of h is 6. So first value of x becomes 0 as per our interval. Next value become x0 plus h, which is 0 plus 1 upon 6 is 1 upon 6. 0 plus 2 upon 6 is 2 upon 6. Then 3 upon 6, 4 upon 6, 5 upon 6, 6 upon 6 means 1, which is last value of our interval. Now find corresponding value of our function, means value of y, which is 1 upon 1 plus x square. So at x is equal to 0, we get 1 upon 1 plus 0 square become 1. At x is equal to 1 upon 6, we get 1 upon 1 plus 1 upon 6 bracket square. So this value becomes 0.9726 and so on. Okay. So first formula becomes trapezoidal rule, which is I is equal to h upon 2 into bracket y0 plus yn plus 2 time y1 plus y2 plus y3 plus and so on yn minus 1.
that means h upon 2 into bracket y naught plus yl. Here yl is last value which is y6. So this is our yl. So first value become y naught, then y1, y2, y3, y4, y5 and y6. So we get y naught plus y6 plus 2 times remaining values of y, which is y1, y2, y3, y4, y5. Its addition. Now replace value as per our table and calculate. We get I is equal to 0.7842. Similarly, write Simpson's one-third rule. H upon 3 into bracket y naught plus yn plus 2 times y2 plus y4 plus y6 plus and so on plus 4 times y1 plus y3 plus y5 plus and so on. And now, as per our given values, our formula become h upon 3 into bracket y naught plus y6 plus 2 times y2 plus y4 plus 4 times y4 plus y3 plus y5. And now just replace value of corresponding values of function in our formula. We get value of integral by using Simpson's one-third rule. So this value becomes 0.7853. And now lastly find integration using Simpson's 3/8 rule. So first write formula and then replace value or corresponding value of function. We get value of our integral by Simpson's 3/8 rule. So this value becomes 0.7853. Okay. Now we can find this integral using direct method and we get same value as like Simpson's 3/8 rule. Okay. तर या पद्धतीने याचे एक्झाम्पल आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणखी काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजे हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल. ओके, थँक्यू.